ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी एका कार्यक्रमात विरोधकांना थेट इशारा दिला। आता मी बोलायचं नाही तर कार्यक्रम करायचं ठरवलंय, कोणी काय केलंय याचा सगळा हिशोब माझ्याकडे आहे, असा इशारा गोरेंनी दिला। निधी वाटपाबाबत तक्रार करणारे आमदार बाबूराव कोहळीकर यांना अतुल सावेंनी प्रत्युत्तर दिलं। आमच्याकडे 5 वर्ष असून 237 आमदार आहेत, ज्याला युतीमध्ये राहायचे त्यांनी राहावं, अन्यथा बाहेर पडावं, असा इशारा सावेंनी दिला। उद्धव ठाकरेंनी ज्या अटी घातल्या त्या शाळकरी मुलासारख्या आहेत। राज ठाकरे कुणासमोरही झुकून एकत्र येणार नाहीत, असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलं। शालेय मुलांसारख्या अटीवरती महाराष्ट्रात राजकारण घडेल असं वाटत नाही, असंही सामंत म्हणाले। राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं आणि राज्यातील विरोधी पक्षाची जी काही पोकळी आहे ती भरून काढावी, असं आवाहन लक्ष्मण हाकेंनी केलंय। पवार कुटुंबीय कधीच वेगळं नव्हतं, पवार कुटुंबियांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचं काम आजपर्यंत केलंय, असंही हाके म्हणाले। दोन्ही नेते एकत्र यावेत ही सर्वांचीच इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उभाटाचे उपनेते शरद कोळींनी दिली। दोघांमध्ये युती झाल्यास सोलापुरात हत्तीवरनं पेढे वाटण्याचं काम शिवसैनिक करतील, असं ते म्हणाले। यावलच्या 63 ग्रामपंचायतींचं आरक्षण जाहीर करण्यात आले। तालुक्यातील 67 ग्रामपंचायतींपैकी 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली आहे। सुप्रिया सुळे इंदापूर दौरा आटपून पुरंदरकडे जात असताना ताफा थांबवून त्यांनी बारामतीकडे निघालेल्या शरद पवारांची आणि आपल्या आईची भेट घेतली। वाहन थांबवून त्यांनी आईवडिलांची भेट घेतली। 1 रुपयात पीक विमा या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं। 1 रुपयात पीक विमा द्यायचं सुरू केलं होतं, मात्र ग्रामीण भागात काही जणांनी चुनाच लावला, त्यामुळे ती योजना अडचणीत आली। आता आम्ही तुमच्या भल्याचं जे असेल तेच करणार, असं अजित पवार म्हणाले। कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाला असला तरी वरळीतून थेट मरीन ड्राईव्हला जाण्यासाठी 60 मीटर लांबीच्या भूमिगत मार्गाचं काम अपूर्ण होतं। हे काम आता पूर्ण झालं असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग सुद्धा खुला होईल, त्यामुळे कोस्टल रोडचा वापर करून वरळीतनं थेट मरीन ड्राईव्हला प्रवास करणं आता अधिक सुकर होणार आहे। मुंबईमध्ये तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतोय आणि अशातच वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणीसाठा देखील कमी होत चाललाय। मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28% पाणीसाठा शिल्लक असून त्यामुळे मुंबईवरती पाणी कपातीचं संकट उभं ठाकलंय। पीओपीमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव सुरू ठेवण्यावरती मुंबई महापालिका ठाम आहे। मुंबईमध्ये पीओपी मूर्तीवरती बंदी कायम असेल, असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलंय। मुंबई बाहेरून केवळ शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तीच मुंबईला आणण्यासाठी परवानगी दिली जाईल, असं देखील मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलंय। विलेपार्ले इथल्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावरती निर्दयपणे बुलडोझर चालवणाऱ्या पालिकेला मुंबई हायकोर्टानं दणका दिला। कारवाई केलेल्या जैन मंदिराचं उर्वरित बांधकाम पाडू नका, असं बजावत पुढील सुनावणीपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं प्रशासनाला दिलेत। तसंच या प्रकरणाची सुनावणी 30 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली आहे। परराज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीची विक्री घटली आहे, पण आता केरळ राज्य लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी महायुती सरकारनं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 10 जणांची समिती नेमण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात महापालिका असलेली 29 महानगरं आणि 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या अन्य 6 शहरांमध्ये लवकरच ई बाईक टॅक्सी सेवा सुरू होणार आहे। त्यासाठी ई बाईक टॅक्सी चालक आणि प्रवाशाला सुद्धा हेल्मेट सक्तीचं करण्यात आलंय। तसंच ही सेवा पुरवण्यासाठी आवश्यक पात्रता आणि प्रवाशांची सुरक्षितता याबाबत नियमावली जाहीर केली आहे। राज्यातील सुमारे 20 संस्था आणि संघटनांनी हिंदी अनिवार्य करण्याविरोधात मोहीम सुरू केली आहे। त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात असून सोमवारी संध्याकाळपर्यंत तब्बल 8400हून अधिक व्यक्तींनी आम्हाला हिंदी भाषाच नको असं मत नोंदवलं। राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा येत्या 4 मे रोजी होणार आहे। या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना 1 मे रोजी प्रवेशपत्र उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी एजन्सीतर्फे जाहीर करण्यात आली। लोणावळ्यामध्ये खुलेआम पानटपरीवरती तरुण वर्गाला तसंच शाळकरी मुलांना तंबाखू, गुटखा, गांजा, एमडी सारख्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। याबाबत लोणावळा सजग नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली असून या गुटखायुक्त पानांच्या टपऱ्या तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। यानंतर एक मोठी बातमी येते। कोयत्याचा धाक दाखवत मुख्याध्यापकाच्या घरामध्ये चोरी करण्यात आलेली आहे। बीडच्या धारूर शहरामध्ये घडलेला हा प्रकार। घरामध्ये धाडसी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चोरीनंतर चोरट्यांच्या हातामध्ये
शस्त्र घेऊन तोंड बांधून फिरतानाचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलेलं आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत. मुख्याध्यापक संजीवन टोणगे यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात 5 ते 6 चोरट्यांविरोधात धारूर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. सोलापूरच्या बार्शी शहरातल्या ड्रग्ज रॅकेट उघडकीस आलंय. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून चोरीच्या 15 मोटरसायकली जप्त केल्या. साताऱ्यातील कोयना धरणात मात्र 36.74 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे दिलासा मिळालाय. कोयना धरणाची 105 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असून उपलब्ध पाणीसाठ्यामुळे 15 जुलैपर्यंत यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील महिला अत्याचार घटनेच्या खटल्यासाठी नाशिकचे वकील अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पुणे सत्र न्यायालयात 923 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा सध्या येरवडा कारागृहात आहेत. मावळातील तळेगाव दाभाडे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. मुख्य बाजारपेठेतील काही दुकानं फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांनी केला असून ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. जुना मुंबई पुणे महामार्गावरील तळेगाव खिंडी ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात झाला. यात चालक आणि शेतकरी गंभीर जखमी झालेत. सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या बिळाशी येथे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्तानं कुस्ती स्पर्धा पार पडली. यात 50हून अधिक कुस्त्या पार पडल्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. भक्तांच्या लोट गर्दीत सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या खरसुंडीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. सिद्धनाथ पालखीनं नाथ जोगेश्वरी विवाह सोहळा संपन्न झाला. 26 एप्रिलपर्यंत पार पडणाऱ्या या यात्रेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांसह पालखी मिरवणूक, शासनकाठी सोहळा देखील पार पडणार आहे. देहू रोडच्या मामुर्डी गावामध्ये 100 वर्षांची परंपरा असलेल्या भैरवनाथ आणि योगेश्वरी मातेच्या उत्सवाला सुरुवात झाली. या निमित्तानं भैरवनाथ मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन टोल नाक्याला उर्से टोल नाका असं नाव देण्याची मागणी करण्यात येते. शेतकरी कृती समिती आणि उर्से ग्रामस्थांनी मागणी केली. तळेगाव टोल नाका वगळता उर्से टोल नाका असं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगलीतल्या आष्टा परिसरामध्ये गवा रेड्याचा मुक्त वावर बघायला मिळतोय. त्यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरले. या गव्याकडनं आष्टा परिसरातल्या गहू, केळी आणि ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलंय. वन विभागाकडनं रेड्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. वाशिमच्या मंगळूरपेठ तालुक्यातल्या कळंबा गावातील महिलांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय. त्यामुळे या महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेवरती घागर मोर्चा काढला. जर त्वरित पाण्याची उपाययोजना केली नाही तर मोठं आंदोलन उभं करणार असल्याचं आंदोलक महिलांनी सांगितलं. मावळ तालुक्यात आमदार सुनील शेळके यांचा जनता दरबार 5.5 वर्षांपासून सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आठवड्यातनं एक दिवस वडगाव शासकीय विश्रामगृहाच्या आवारात हा जनता दरबारात मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक आपल्या समस्या मांडण्यासाठी येत असतात. मुंबईत रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रकल्प हाती घेतल्यामुळे यंदा पावसाळ्यात रस्त्यावरती पडणारे खड्डे भरण्याच्या खर्चात मुंबई महानगरपालिकेनं 60% कपात केली आहे. गेल्या वर्षी खड्डे भरण्यासाठी 220 कोटींची निविदा काढण्यात आली होती, तर यंदा केवळ 79 कोटी रुपयेच खर्च करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं जून ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत कारखाने, लहान व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम स्थळांना 36 कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहेत. जुलै आणि ऑगस्ट 2024 दरम्यान मोठ्या संख्येनं या प्रकरणी कारवाई झाली आहे. दरम्यान मंडळानं या कारवाई संदर्भात कोणत्याही गुन्हेगारी खटल्याची माहिती दिलेली नाही. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरती लवकरच एसी लोकल सुरू होणार आहे. 1 ते 1.5 महिन्यात नवी एसी लोकल ताफ्यात येणार असून ती हार्बर मार्गावरती चालवण्याचं नियोजन असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती. त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केली असून त्या योजनेसाठी पात्र ठरतायत. तसंच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरलेत त्यांना देखील पुन्हा अर्ज करायचे. मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्यामुळे या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत
मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबवली जाते, मात्र या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेतील वाढ 2010 नंतर आजतागायत झालेलीच नाही. 15 वर्षात प्रचंड महागाई वाढली असली तरी शिष्यवृत्तीच्या रकमेत मात्र 1 पैसाही वाढ करण्यात आलेली नाही. आषाढी एकादशी सोहळा 6 जुलै 2025 रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम पालखी सोहळ्यासोबतच अन्य संतांच्या पालख्यांसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. दरम्यान वारी कालावधीत येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात अशा मार्गदर्शक सूचना मंत्री जयकुमार गोरेंनी केल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये केस गळतीनंतर आता रुग्णांमध्ये नखगळतीची लक्षणं आढळून येत असल्यामुळे केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या 9 विभागातील तज्ज्ञांची टीम 21 एप्रिलला जिल्ह्यामध्ये दाखल झाली असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. स्पॅम कॉल्सचं प्रमाण प्रचंड वाढलंय. दर सेकंदाला 1560 कॉल्स केले जात असल्याचं समोर आलंय. एअरटेलनं सप्टेंबर 2024 पासून 27.5 अब्ज स्पॅम कॉल्स डिटेक्ट केलेत. या स्पॅम कॉल्समुळे लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी एअरटेल कंपनीनं 9 भाषांमध्ये स्पॅम अलर्ट सुरू केलेत. सेन्सेक्सनं सलग 5 सत्रांमध्ये 5561 अंकांची झेप घेतली असून गुंतवणूकदारांचे चेहरे आनंदानं फुललेत. परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि व्यापक पातळीवरील खरेदीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्सनं सोमवारी 855 अंक झेपावत 79,000चा महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल 32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. विविध सोशल मीडियावरती यूपीआयशी संबंधित एक पोस्ट शेअर केली जाते, ज्यात अर्थ मंत्रालय यूपीआयवरती 2000 रुपयांपेक्षा जास्त जीएसटी किमतीच्या व्यवहारांवरती लादण्याच्या प्रस्तावावरती विचार करत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं आणि त्यात कोणतंही तथ्य नाही असं अर्थ मंत्रालयानं निवेदनात सांगितलं. मध्य रेल्वेनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये 17,37,000 फुकट्या प्रवाशांना पकडलं असून त्यांच्याकडनं 74 कोटी 14 लाखांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे यातील मेल एक्सप्रेस आणि उपनगरीय मार्गावरती अव्वल ठरलेल्या तिकीट तपासनीसांनी वसूल केलेल्या दंडाची रक्कम 1 कोटींच्या घरात गेली आहे. मागच्या आठवड्यात बेस्टच्या 2 ई बसेसच्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटना म्हणजे बेस्ट प्रवाशांच्या जीवाशी खेळ असून ई बसबद्दलच्या तक्रारींवरती उपाययोजना करण्याऐवजी बेस्ट प्रशासनाचं नक्की काय सुरू आहे असा सवाल आता उपस्थित केला जातो. या अपघातांमुळे पुन्हा एकदा बेस्टच्या सुरक्षित प्रवासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्याच्या प्राथमिक शिक्षण आयुक्तालयानं शनिवारी व्हॉट्सअप सूचनापत्र जारी करून सर्व शाळांचं जिओग्राफिक मॅप लोकेशन निश्चित करण्यासाठी माहिती भरण्याचे निर्देश दिलेत. 24 तासात माहिती भरण्याच्या व्हॉट्सअप सूचनेमुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर आता 24 एप्रिल नंतर सुद्धा मॅपिंग करू शकता अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. पाल्यांसाठी पालकांकडून खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरू झाली आहे, परंतु ज्या शाळेत आपल्या पाल्याला प्रवेश घेता येणार आहे किंवा घ्यायचा आहे ती शाळा शासनमान्य, विना अनुदानित आणि अनुदानित आहे का याचा विचार त्याची शहानिशा पालकांनी करायला हवी असं शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलंय. सारथीच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती थकलेली आहे. 2019 ते 2023 या बॅचमधील जवळपास 2000 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना जून ते डिसेंबर 2024 पर्यंतची शिष्यवृत्ती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे पुढील खर्च कसा करायचा अशा चिंतेत ते आहेत. राज्यभर कडक उन्हाळा सुरू आहे. याचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावरती होऊ लागलाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. टोमॅटो, काकडी, फ्लॉवरसह पालेभाज्यांचे दर वाढलेत. शासनानं रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये विविध कामं सुरू करून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली होती, पण ही कामं गेल्या अनेक दिवसांपासून कुठे चालू तर कुठे बंद असल्यामुळे मजुरांना इतरत्र कामासाठी भटकंती करत फिरण्याची वेळ आली आहे. तापमानाचा पारा 39 अंशांवरती गेल्यामुळे भर उन्हात मजुरांना काम करावं लागतंय. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाची आवक झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे सध्या लिंबानं चांगलाच भाव खाल्लाय. 1 किलो लिंबाचा भाव 120 रुपयांवरती गेलाय. त्यामुळे लिंबाचे दर पेट्रोलपेक्षा सुद्धा महाग आहेत. गेल्या 2 वर्षांपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या मालमत्ता खरेदीच्या लाटेमध्ये मुंबईकरांनी सर्वाधिक पसंती ही पश्चिम उपनगरांना दिली आहे. तरी त्यातही सर्वाधिक खरेदी ही अंधेरी आणि त्या बाजूच्या परिसरात झाल्याचं दिसून आलं. बेकायदा बांधकामांबाबत अनेक तक्रारी असून सुद्धा मुंबई महापालिका कारवाई करण्यात अपयशी ठरल्यामुळे संतप्त झालेल्या उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. कायदा पाळणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन द्यायचं की मोडणाऱ्यांना असा संतप्त सवाल न्यायालयानं राज्य सरकारला विचारला. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. दर 10व्या दिवशी नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.
सोशल मीडियावरील पोस्टला केवळ लाईक केल्यामुळे ती पोस्ट प्रसिद्ध केली किंवा पाठवली गेली असं समजता येणार नाही. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 अंतर्गत गुन्हा ठरत नाही असं अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलंय. नवी मुंबई महापालिकेची उद्यानांमधील पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करण्याचा उपक्रम सुरू केलाय. 120 उद्यानांमध्ये कंपोस्ट पीट तयार केलं असून त्या खतांचा उद्यान फुलवण्यासाठी उपयोग केला जातोय. प्रकल्पांसाठीचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वॉररूममधल्या बैठकीत दिले. वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल हे आदेश त्यांनी दिलेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पाचं काम व्हावं असे निर्देश फडणवीसांनी दिले. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय. 10 ग्रॅम सोन्याचे भाव 97,200 रुपयांवरती पोहोचलेत. एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झाली. कल्याण डोंबिवली महापालिकेनं 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचं जाहीर केलेलं आहे. त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं. याला प्रतिसाद देत 90पेक्षा अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय. मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता काही आलेलं नाही. मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसतंय. ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. पिंपरी चिंचवडच्या पश्चिम भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होतीये. या भागातील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांची या भागाकडे मागणी वाढली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विदर्भात सूर्य आग ओकू लागला. विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय, तर 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय. बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागानं राज्यभरातील सर्व शिक्षकांचे पोस्ट मॅपिंग सुरू केलंय. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं समोर आलंय. त्यांच्यासह संबंधितांवरती कारवाई केली जाणार आहे. सोलापूर शहरामध्ये 2 विभागीय कार्यालयाअंतर्गत एकूण 12 ठिकाणी पाण्याचा दाब आणि दूषित पाणी पुरवठ्याबाबत रोबोटच्या माध्यमातून चाचणी करण्यात आली. ड्रेनेजमध्ये 120 मीटरपर्यंत हे रोबोट आत जात असून यातील एका ठिकाणी दूषित पाणी आढळलं, तर 5 ठिकाणी पाण्यातील क्षारामुळे झालेल्या गाठींमुळे प्रेशर कमी झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाई करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या पातळीवरती होणार आहे, तर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित भारतातील पहिल्या आधुनिक ऊस शेतीच्या बारामतीतल्या क्रांतिकारक संशोधनाला पंतप्रधानांच्या कार्यालयानं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. बारामतीमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून हा प्रयोग देशभर राबवण्याची ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रानं स्वच्छ ऊर्जेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं असून सौर ऊर्जा क्षमतेत 8,450 मेगावॅटचा टप्पा पार केलेला आहे. सरकारचं पाठबळ असलेला मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह यांच्यामुळे सौर ऊर्जेत वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यात कृषी विभागाच्या वतीनं खरीप हंगामाचं नियोजन करण्यात आलंय. बियाणांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीनं 69,987 क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. या बियाणांचा वर्धा जिल्ह्याला मे महिन्यात पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याची 1 लाख क्विंटल आवक झाली. कांद्याला कमीत कमी 800 रुपयांपासून 1,500 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 20,124 क्विंटलची आवक झाली. यात गव्हाची सर्वाधिक आवक मुंबई बाजारात 9,000 क्विंटलची झाली, तर गव्हाला कमीत कमी 2,200 रुपयांपासून सरासरी 4,200 रुपयांपर्यंत दर मिळालाय. टॅरिफ वॉरनंतर भारतानं अमेरिकेतील कापसाच्या आयातीवरील शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारवरती दबाव निर्माण करायला सुरुवात केली आहे. ऑल इंडिया कॉटन ब्रोकर असोसिएशननं कापसावरील 11% आयात शुल्क रद्द करण्याचा विरोध केलाय. भारतात कापसाचं उत्पादन चालू वर्षात एकूण 290 लाख गाठी कापसाचं उत्पादन होणार असल्याचा अंदाज CAIनं व्यक्त केलाय.
पिंपरी चिंचवड पालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करांची देयकं वितरणास सुरुवात करण्यात आली आहे. बचत गटातील महिलांच्या माध्यमातून घरोघरी देयकाचं वितरण केलं जातं. 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा आगाऊ भरणा केल्यास सामान्य करात 10% सवलत दिली जाणार आहे. ठाण्यामध्ये पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे. मे महिना संपेपर्यंत कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. आमदार आदित्य ठाकरेंनी गारगाई धरणाला विरोध केला आहे तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरून त्यांच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिलाय. मुंबईकरांची पुढच्या 25 वर्षांची तहान भागवणाऱ्या गारगाई धरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच मान्यता दिली. नवी मुंबईत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांवरती वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. तर दंडाची थकबाकी असलेल्यांकडून तो वसूल करण्यावरती सुद्धा भर दिला जातोय. त्यामुळे लाखाचा व्हीआयपी नंबर लावणाऱ्यांचा सुद्धा यात समावेश आहे. अलिबाग जिल्ह्यातील विविध भागामध्ये मार्च अखेरीस पिकलेली जांभळं मोठ्या प्रमाणात बाजार विक्रीसाठी दाखल होण्यास तयार झाली आहेत. त्यामुळे जांभळं विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठा कालावधी मिळणार असून पहिल्या टप्प्यात चांगला भाव मिळण्याचा विश्वास उत्पादकांनी व्यक्त केला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणं अनिवार्य करण्यात आलंय. 25 एप्रिलपर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करावी असं आवाहन तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे करण्यात आलंय.